बच्चे चले गए। एक ने नंबरों से हार मान ली, दूसरे ने सिस्टम की बेरुखी से, और पीछे रह गई सिर्फ चुप्पी, आंखों में आंसू और दिल में सवाल। महाराष्ट्र के नांदेड़ से आई ये दो कहानियां हमारे समाज की सबसे कड़वी सच्चाई बयां करती हैं कि हम बच्चों को नंबरों में तोलते हैं, इंसानियत में नहीं। पहली कहानी है रोशनी पगारे की, जो सिर्फ 15 साल की थी। 10वीं में 73% नंबर आए और उसने खुद को फांसी लगा ली। क्यों? क्योंकि उसे उम्मीद थी 85% की। क्योंकि आज का सिस्टम बताता है कम नंबर का मतलब है कमजोर इंसान, पर कोई ये नहीं बताता कि जिंदगी नंबरों से नहीं हौसलों से बनती है। जी रविदास सावते, राहणार रेळेगाव, सामाजिक कार्य करतो मी। आज अशी दुःखद घटना झाली की माझ्या भाचीला 73.80 मार्क पडून सुद्धा डिप्रेशनमध्ये होते। काल तिला येऊन भेटून सगळं तिचं अभिनंदन करून गेलो, तरी आज तिने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिने आज स्वतःला टक्केवारी तिने मला म्हणत होती, मामा मला 80 किंवा 85% पडतात आणि पडायलाच पाहिजे अशी तिची जिद्द होती। पण तिला 73% पडल्यामुळे तिने डिप्रेशनमध्ये होती। मी तिचं अभिनंदन केलं सगळ्या गोष्टी। बाई आता ही आपली पहिली स्टेप आहे, आपण 12वीला पुढे काय लागतं ते मी पुढे सगळं करतो, कारण तिला वडील नसल्यामुळे मी तिच्याकडे पूर्णपणे माझं सगळं पूर्ण लक्ष होतं। पण आज योगायोगा तिनं दुर्दैवानं आज अशी तिनं टोकाचं पाऊल उचललं की तिनं तिच्या आईचा सुद्धा विचार केला नाही। ती लहान असताना तिचे वडील वारले होते आणि तिच्या सगळ्या सुखादुःखामध्ये मी हजर असताना आणि तिनं प्रत्येक गोष्ट मला सांगत असताना पण ही गोष्ट तिने मला सांगितली नाही की मामा मी डिप्रेशनमध्ये आहे, मला टेन्शन यायलं, मला मी तुमच्या गावाकडे येते, असं काही म्हणली नाही। आणि मी आता 4 वाजता येणारच होतो इकडे अंबानगरला, पण त्याच्या अगोदर तिनं 3-3:30च्या दरम्यान तिने आपली गळफास घेतली। आणि पूर्ण विद्यार्थ्याला विनंती आहे की 10वी म्हणजे हे लास्ट स्टेप नाही आहे आपली, आपल्याला पुढे 12वी आहे, पुढे आणि असे काही माणसं कलेक्टर आहेत की ते 10वी नापास झाले 2दा। असं कोण्याही विद्यार्थ्यांना अशी माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की कोण टक्केवारी कमी पडली म्हणून कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये अशी मी सर्व नांदेडवासियाच्या विद्यार्थ्यांना अशी मी कळकळीची विनंती करत आहे। कोण राहत होते? आई काय करत होती? आई ही तिची रोज मजुरी करत होती, काही कमी जास्त पडत तर तिचं म्हणजे खाली 2 किरायानं आपण तिला ते रमाई आवासची घरकुल योजना घेऊन दिलेली होती आणि त्याच्यामध्ये तिनं घरकुल बांधलं आणि त्या घरकुलामध्ये पुन्हा काही आईवडिलांना लावून आम्ही असं लावून तिला वरचा मजला बांधून दिला की बा खाली तिच्या किरायामध्ये तिचं भागेल। आणि हे सगळं करत असताना छोटी एक पिठाची गिरणी टाकून दिली होती। तिचे मिस्टर 2018 साली एक्सपायर झाले होते कोरोनाच्या आधी, तेव्हापासून त्यांचं बारकाईनं लक्ष होतं। तिनं आम्ही लहानपणापासून त्या लहान मुलांना आम्ही खूप हाताच्या फोडासारखं जपलं, तिला आणखी कोणत्याच गोष्टीचं दुःख दिलं नव्हतं। पण असं का टोकाचं पाऊल उचललं हे आम्हाला तिनं काही कळू दिलं नाही। त्याच्यामुळं आम्हीच आमच्या याच्यामध्ये शॉकाने सगळ्या विद्यार्थ्याला विनंती आहे की त्यांनी कसल्याही प्रकारची अशी कोणतीही टोकाची पाऊल न उचलता आपल्या मनातली काय अडचण आहे ते सगळ्या इतरांना शेअर करून त्याच्यातून मार्ग काढावा आणि जेणेकरून पुढे तुम्ही त्याच्यात पुन्हा 12वीला याच्यातून खूप चांगली प्रगती कराल। मामा मुझे 80% लाने थे, ये आखिरी शब्द थे रोशनी के, लेकिन उसमें छिपी तकलीफ कोई नहीं समझ पाया। दूसरी कहानी पुनीत विनोदराव वाटेकर की है, जो महज 20 साल का होनहार छात्र था। नर्सिंग के 3रे साल में पढ़ रहा था। असाइनमेंट का दबाव, शिक्षकों की उपेक्षा और अपमान, इतना कुछ सहा कि गोदावरी नदी में कूदकर आखिर जान दे दी। पुनीत विनोदराव वाटकर माझ्या मुलाचं नाव आहे। माझा मुलगा इथे म्हणजे ऑनलाईन नंबर लागल्यामुळे मला इथे ऍडमिशन घ्यावी लागली आणि दोघही मुलांचा एकच कॉलेज भेटल्यामुळे मी इथे ऍडमिशन घेतली आणि सगळ्या जणांनी सांगितलं होतं कॉलेज चांगलं आहे आणि म्हणजे थोडं आमचे प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही इथे ऍडमिशन घेतली किंवा आम्हाला सेफ्टी आहे बा हे। आणि या लोकांनी नंतर म्हणजे 2-3 वर्षानंतर काही त्रास नव्हता। आता ह्या 6 महिन्यापासून म्हणजे 6 महिन्याच्या आधीपासूनही त्रास होता। 2 महिने आधी मी येऊन भेटून गेली कॉलेजला, त्यांनी म्हटलं हो सगळं करून घेतो, त्यांनी करून घेतलं। नंतर अजून तोच त्रास चालू केला 1 महिन्यापासून। माझ्या मुलाला मी 11-12 म्हणजे 10-11 तारखेला कॉल केला, म्हटलं का मी येऊ का कॉलेजमध्ये, काही टेन्शन आहे का? तर नाही नको मम्मी, म्हटलं हे कॉलेजवाले लय मॅट करून राहिले, लय पागल करून राहिले, लय मॅट करून राहिले, राहू दे तू येऊ नको।
मग मी 12 तारखेला त्याने मला 7/22ला त्याच्या अकाउंटला जेवढे पैसे होते म्हणजे जे आलेले होते ते सगळे मला सेंड करून दिले. तिथे मोबाईल टाकून दिला, गाडी टाकून दिली आणि मी श्वेताला घरून निघतानाच 6:30ला कॉलेजमधून आल्यानंतर श्वेताला म्हटलं की मी 10-15 मिनिटं हे करून येऊ का, म्हणजे फिरून येऊ का. तिला असं वाटलं की याला बरं नाही आहे तर जा बा थोडं फिरून ये. हाताला सुई असून सुद्धा माझ्या मुलाने तिथे कॉलेजमध्ये मी म्हटलं त्यांना रिक्वेस्ट कर की मला 2 दिवस 4 दिवस. नाही मम्मी बिलकुल ऐकत नाही आहे म्हणे हे कॉलेजवाले. रोशनी और पुनीत अब हमारे बीच नहीं है, लेकिन सैकड़ों छात्र अब सड़कों पर हैं, क्योंकि वे डरे हुए हैं, पूछ रहे हैं क्या अगला नंबर हमारा होगा। तुम्हाला केव्हा बोलला आणि केव्हा बोलला? माझा भाऊ 12 तारखेला आम्ही कॉलेजमधून आल्यावर पण मी त्याच्यासोबत बोलली काहून रे म्हटलं आता तर घेतला ना म्हटलं आता तर फ्री राहा म्हटलं. तर हो म्हणे घेतला पण तिनं पण मला असं म्हटलं म्हणे की फॉर्म तर घेतला बा पण मी तर पुढे जाऊ देणार नाही. पुढच्या वर्षाची ऑर्डर आली म्हणून मी घेतला पण मी उद्या पूर्ण ॲक्युरेट पाहिल्याशिवाय तर कोणाचे फॉर्म सबमिट करणार नाही म्हणून. मग त्याचं टेन्शन आलं त्यानं. ते म्हणे की मी 5-10 मिनिटात येऊ का म्हणे फिरून. मी म्हटलं हा टेन्शन फ्री व्हायसाठी जा थोडंसं फिरून ये म्हटलं. तर गेला तर आलाच नाही. मी त्याच्या मग 10-15 मिनिटांनी केला होता फोन केला होता त्याला. कुठे आहे म्हटलं तू. म्हटलं हो श्वेता मी 2 मिनिटात आलो म्हणे. मग त्याच्यानंतर 2 मिनिटात आला. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी माझ्या मम्मीचा फोन आला की पुनीतने एवढे पैसे कसं काय सेंड केला म्हणे. मी म्हटलं मला माहित नाही पुनीत बाहेर गेलाय म्हटलं थोडासा टेन्शन मध्ये होता. मी त्याच्या आधी पण माझ्या दादाला बोलले होतं की पुनीतला थोडं समजून सांग तो कॉलेजच्या टेन्शन मध्ये आहे म्हणून. मग दादाने पण त्याच्यासोबत 2-3 वेळा कॉन्टॅक्ट केला. दादाला म्हटलं मी बाहेर आहे घरी गेल्यावर तुझ्यासोबत सविस्तर बोलतो बा म्हणून. सगळं बोलून वगैरे झालं त्या कॉलवर वगैरे सगळं बोलणं झालं हे झालं ते झालं. मग त्यांना असा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे सुसाईडचा. यानं आपण सोल्युशन काढलं असतं पूर्ण अजून काही केलं असतं प्रयत्न केले असते. तुम्हाला केव्हा कळालं? आज सकाळी कळालं मला की माझ्या भावानं सुसाईड. और हाँ ये सब होने के पहले हम 2-3 महीने पहले एक बार प्रिंसिपल सर के पास गए थे. उनको हमने हमारे क्लास में बुलाया था और सबने कंप्लेन भी की थी कि हमारी मेंटल स्टेट अच्छी नहीं है, हमारी मेंटल हेल्थ खराब हो रही है और हम कॉलेज को नहीं आने का मन ही नहीं कर रहा. हमारे क्लास में हर रोज एक प्रॉब्लम नहीं खड़ी होती है, हर रोज एक नई प्रॉब्लम. हम जब रूम से जाते हैं घर से तो हमें पहले ही ऐसा लगता है कि हमारे आज क्लास में क्या होगा और किसको क्या बोलेंगे. हमने ये सब बताया था लेकिन प्रिंसिपल सर ने कोई एक्शन नहीं लिया हमारे ऊपर. जब एक्शन लिया होता तो आज कुछ नहीं होता था. क्या टॉर्चर होते? प्रॉब्लम हमें इंटरनल के लिए भी थोड़ा सा टॉर्चर किया जाता था और असाइनमेंट के लिए एक असाइनमेंट हम बुक से लिख के जाते थे रिटर्न असाइनमेंट. तो भी वो रिटर्न असाइनमेंट हमारे पास 10 बार वापस आ चुकी है कि इसमें गलत है इसमें गलत है. तो आप सिखाओ ना हमें क्या गलत है. जो कुछ सिखाया नहीं वो हम कैसे सही लिख सकते हैं. हम गुरु गोविंद सिंह मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग लोटस कैंपस से है नांदेड़ से. और हमारे कॉलेज में अभी नया स्टाफ आया है 6 मंथ पहले. तो जो स्टाफ है तो इतना बहुत टॉर्चर कर रहा है, हमें मेंटली डिस्टर्ब करके रखा है. और वो जो मैडम और सर है वो डायरेक्ट क्लास में आके ऐसे मीन्स झगड़ा करने जैसे ये करते. बिहेवियर उनका कुछ भी अच्छा नहीं है, सब गालियां वगैरह देते क्लास में. सब बच्चों से बॉयज से भी उनका बिहेवियर अच्छा नहीं है, किसी से अच्छा नहीं है उनका बिहेवियर. एक देश जो युवा शक्ति पर गर्व करता है वहाँ बच्चे खुद को फांसी लगा रहे हैं. ये विडंबना नहीं त्रासदी है. कब तक ये सिस्टम बच्चों की मासूमियत को कुचलता रहेगा? कब तक नंबरों की इस दौड़ में जिंदगियां हारती रहेगी? आज अगर हम चुप रहे तो कल ये आग किसी और के घर में लगेगी. याद रखिए परीक्षा की तैयारी दोबारा हो सकती है लेकिन जिंदगी चली जाए तो वो कभी लौट कर नहीं आती. लोटस नर्सिंग कॉलेज का एक छात्र है पुनीत विनोद वाटकर, उम्र 22 साल. उसने सुसाइड किया है. गोदावरी नदी के पात्र में उसकी बॉडी मिली है. उसका पोस्टमार्टम ये बॉडी भेजी है. आता ईडी अकस्मात मृत्यु दाखल करके पूरी लीगल कार्रवाई पूरी करेंगे. तो उनके परिजन का ऐसा कहना है कि उनको टॉर्चर किया जाता है. वो सब स्टेटमेंट में आएगा. पूरी जानकारी लेंगे, पूरी तरह से इंक्वायरी करेंगे. नांदेड़ में 2 दिल दहला देने वाली घटनाएं. 10वीं की छात्रा रोशनी पगारे ने 73% अंक मिलने पर आत्महत्या की. वहीं तीसरे वर्ष के नर्सिंग छात्र पुनीत वाटेकर ने मानसिक प्रताड़ना से परेशान होकर गोदावरी नदी में कूदकर जान दे दी. ये रिपोर्ट शिक्षा प्रणाली, मानसिक स्वास्थ्य और सामाजिक संवेदनशीलता को लेकर गंभीर सवाल उठाती है. नांदेड़ से वरिष्ठ संवाददाता कुंवरचंद मंडले की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.
अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।